मागील 6 महिन्यांपासून ठप्प असलेल्या मनपा उद्यान विभागातील वृक्ष छाटणीच्या कामांना आता गती मिळणार असून यासाठी 4 नवीन शक्तिमान वाहन मनपात दाखल झाले आहेत। या संदर्भात अमरावतीचे आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न फळास आले असल्याने आता महानगरपालिकेच्या वतीने वृक्ष छाटणी मोहिमेला चांगली गती मिळणार आहे। शहरात वृक्ष छाटणीच्या कामांसाठी मनपाच्या वृक्ष प्राधिकरण निधी अंतर्गत 99 लाख रुपये खर्च करून जनसुविधेच्या दृष्टीने पुढाकार घेतल्याबद्दल आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे आभार मानित अभिनंदन केले आहे। अमरावती महानगरपालिकेच्या नागरी जनसुविधांच्या कामांमध्ये गती निर्माण करण्यासह नागरिकांच्या समस्या व अडचणींचे निराकरण होण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेला अधिक सक्षम बनविण्यासाठी आमदार सौ सुलभाताई खोडके यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे। दरम्यान गेल्या 22 मे 2025 रोजी मनपात झालेल्या आढावा बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण, वृक्ष लागवड व शहर सौंदर्यीकरण संदर्भातील कामांचा आढावा घेण्यात आला होता। त्यावेळी मनपा उद्यान विभागातील एकच शक्तिमान मशीन उपलब्ध असल्याने वृक्ष छटाई संबंधित कामे करताना उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली होती। यावर आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी प्रत्येक झोन स्तरावर वृक्ष छटाईची शक्तिमान मशीन असणे आवश्यक आहे, याकरिता महापालिका प्रशासनाने नवीन शक्तिमान मशीन खरेदीकरिता नियोजन करण्याची सूचना केली। दरम्यान नवीन शक्तिमान वाहन मशीन उपलब्ध होण्याची प्रतीक्षा असताना सद्यस्थितीतील जुनी मशीन सुद्धा नादुरुस्त झाल्याने शहरातील वृक्ष छटाई संबंधीची कामे पूर्णतः ठप्प झाली। याच काळात गेल्या 10 ऑक्टोबर 2025 रोजी आमदार सौ सुलभाताई खोडके व मनपा आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेत विविध विषयांवर बैठक झाली असता शहरात आक्राड विक्राड वृक्ष वाढल्याने वाहतुकीस बाधा पोहोचत असून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली। तसेच मनपाचे एकमेव नादुरुस्त शक्तिमान वाहन हे प्रशांतनगर येथील कार्यशाळा विभागात धूळ खात पडले असून ते आता दुरुस्त करून सुद्धा निरुपयोगी ठरणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले होते। यावर तात्काळ उपाययोजना करण्याची सूचना आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आली। दरम्यान आमदार महोदयांनी या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करीत जिल्हा प्रशासनाकडे सुद्धा पाठपुरावा केला। तदनंतर अमरावती महापालिका प्रशासनाने वृक्ष प्राधिकरण निधी अंतर्गत साधारणतः 99 लाख इतक्या रकमेतून 4 नवीन शक्तिमान वाहन खरेदी केले आहे। राजकोट येथील एका कंपनीकडून ही 4 शक्तिमान वाहने खरेदी करण्यात आली असून मनपाच्या कार्यशाळा विभागात दाखल झाली आहेत। त्यामुळे मागील 6 महिन्यांपासून ठप्प असलेल्या मनपा उद्यान विभागातील वृक्ष छटाईच्या कामांना गती देण्यासाठी महापालिका उद्यान विभागाच्या वतीने प्रलंबित वृक्ष छाटणीच्या मोहिमेला आता जोमाने सुरुवात होणार आहे। याबद्दल आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे आभार मानित अभिनंदन केले आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।